एरवी यूएई किंवा आखाती देश म्हटलं की मंदिरं सहसा आढळणार नाहीतच ही आपली धारणा असते। मात्र यूएईची राजधानी अबुधाबीमध्ये आता एका विशाल हिंदू मंदिराचं बांधकाम सुरू आहे आणि हे आहे भव्य असं स्वामीनारायण मंदिर। यूएई मधलं स्वामीनारायण मंदिर 27 एकरांवरती उभारलं जात आहे। आता यूएई हा असा आखाती देश बनणार आहे की जिथे एक विशाल स्वामीनारायण मंदिर असेल। त्याचसोबत यूएई इथे स्थायिक झालेल्या हिंदू समाजाला देखील भारतामध्ये असल्याचाच अनुभव येईल। भारत आणि यूएई यांचे राजनैतिक संबंध नेहमीच चांगले राहिलेत। भारताने यूएई सोबत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावरती स्वाक्षरी सुद्धा केली आणि या करारामुळे दोन्ही देशांमधले संबंध आणखी वेगळ्या उंचीवरती पोहोचलेत। आणि आता लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यूएई मध्ये सध्या जवळपास 35 लाख भारतीय राहतात आणि याआधी 1950 मध्ये दुबईमध्ये पहिलं हिंदू मंदिर उभारण्यात आलं होतं आणि हे मंदिर बांधण्यासाठी तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी या मंदिरासाठी 15 एकर जागा दान केली होती। हे मंदिर भारतीय आणि इस्लामिक वास्तुकलेचं उदाहरण आहे आणि त्याचं उद्घाटन यूएईचे सहिष्णुता मंत्री शेख नहान बिन मुबारक यांच्या हस्ते तेव्हा झालं होतं। मात्र आता हे नवं मंदिर तब्बल 27 एकर जागेवरती बांधलं जात आहे। या नव्या मंदिराची पायाभरणी 2019 मध्ये यूएईच्या 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती आणि अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत वैदिक विधींनुसार हा सोहळा त्यावेळी पार पडला होता। हे मंदिर दुबई ते अबुधाबी शेख जायद महामार्गाजवळ अबू मुरेख येथे उभारलं जात आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर मध्य पूर्वेतील हे पहिलं मंदिर असणार आहे जे परंपरागत पद्धतीनं दगडानं बांधलं जात आहे। दोन्ही देशातील कारागिरांच्या मदतीनं हे मंदिर तयार केलं जात आहे आणि या परिसरात या मंदिरा व्यतिरिक्त प्रदर्शन हॉल, मुलांसाठी खेळण्याची जागा, थीमवरती आधारित बाग, कारंजे, फूड कोर्ट, इतर दुकानं सुद्धा असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2015 मधील यूएई दौऱ्यामध्ये या मंदिरासाठी जमिनीची घोषणा करण्यात आली होती आणि हे मंदिर दिल्ली आणि न्यू जर्सी येथील अक्षरधाम मंदिरासारखंच असणार आहे। या मंदिराचं उद्घाटन जरी अजून व्हायचं असलं तरी आतापासूनच इथे भाविक यायला सुरुवात झाली आहे आणि हे मंदिर राजस्थानच्या गुलाबी दगडांपासून बनवलं जात आहे। या मंदिराच्या बांधकामावरती 888 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात येतोय। या हिंदू मंदिराचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे।